नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गट अ, गट ब व गट क संवर्गातील सरळ सेवा भरती अंतर्गत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरता एक मोठी सुवर्ण संधी आहे आणि वेतन जे आहे ते 1,77,500 रुपयेपर्यंत आपल्याला इथे वेतन मिळणार आहे आणि या संदर्भामध्ये आज आपण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरता प्रस्तुत शहरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्थ करणाऱ्या प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर जे कोणी नमूद केल्याप्रमाणे ज्या काही आपल्याला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत जाहिराती पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. पदं भरपूर आहेत आणि याची मूळ जाहिरात सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी स्थापत्य सिव्हिल करता 7 जागा आहेत. सहाय्यक अभियंता श्रेणी रेलपथ बघा 1 जागा आहे. त्याचप्रमाणे संकेत व दूरसंचार बघा 1 जागा आहे. उपनियोजक 29 जागा आहेत. सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक 4 जागा आहेत. आणि बघा, सिव्हिल करता सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मधील कनिष्ठ अभियंत्याच्या तब्बल 82 जागा. सिव्हिल इंजिनिअरिंग जे कोणी विद्यार्थी करत आहेत ते आपल्या जवळपासच्या सर्व नातेवाईक त्याचप्रमाणे मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 82 तब्बल भरपूर प्रमाणामध्ये या इथे जागा दिसत आहेत. याचप्रमाणे रेलपथ, त्याचप्रमाणे सहाय्यक अभियंता विद्युत, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांकरता सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. तर हे व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मराठी लोकांपर्यंत हे नक्की पोहोचवत चला. तर मित्रांनो, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये बघा संकेत व दूरसंचार 2 जागा. त्याचप्रमाणे सहाय्यक समाज विकास अधिकारी 7 जागा. सहाय्यक विधी अधिकारी 4 जागा. उद्यान विद्या सहाय्यक 2 जागा. उपलेखापालच्या सुद्धा 33 जागा. लघुटंक लेखक 10 जागा. भूमापक 31 जागा आणि संगणक तंत्रज्ञ 2 जागा. तर मित्रांनो, या संदर्भातली मूळ जाहिरात जी होती, ती मूळ जाहिरात जी आहे ती आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला मूळ जाहिरातीमध्ये आपण बघू शकतो की एकूण 235 जागांकरता ही जाहिरात खूप मोठ्या प्रमाणावरती इथे निघालेली आहे. आणि या संदर्भामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बघा mmrda.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात देण्यात आलेली आहे. आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती बघा, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 20/3/2026 आहे. तर मित्रांनो, कोणीही आपल्या जवळचा याच्यामधून सुटता कामा नये. आमच्या प्रयत्नासोबत तुम्हीही सर्व जे कोणी इलिजिबल उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत ही जाहिरात पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ही जाहिरात मोठी आहे, मात्र मी फॉर एक्झाम्पल सुरुवातीला एक जाहिरात मी तुम्हाला वाचून दाखवतो. श्रेणी 1 मधली आता सगळ्यात जास्त ज्या जागा होत्या त्या सिव्हिल मधल्या बघा आपल्याला इथं आहेत. सगळ्यात जास्त जागा ज्या मी म्हणत होतो 29 जागा फॉर एक्झाम्पल आपल्याला सिव्हिलची जाहिरात बघायची आहे. तर आपल्याला इथं प्रत्येक पदानुसार शैक्षणिक अर्हता, आता सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य या पदाकरता बघा एकूण 7 जागा आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता बघा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग और इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. यासोबतच या पदांकरता जे काही पेमेंट आहे हे अतिशय चांगलं पेमेंट आहे. त्यामुळे काही पदांकरता आपल्याला अनुभव सुद्धा गरजेचा आहे. अपॉइंटमेंट शाल बी मेड ऑन अ सुटेबल कॅन्डिडेट ॲज बिलो. टोटल एक्सपिरियन्स 5 वर्षाचा पाहिजे श्रेणी 1 करता आणि मिनिमम पिरियड 3 वर्षाचा इन सीडीएस स्केल और इक्विव्हॅलंट स्केल इन सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेव्हंट. यासोबतच इतर आपल्याला काही शुड बी कॉन्सर्ट विथ मॉडर्न कन्स्ट्रक्शनल टेक्निक इन्क्लुडिंग प्रीकास्ट सेगमेंटल कन्स्ट्रक्शन. त्याचप्रमाणे कॅन्डिडेट विथ वर्किंग विथ मॉडर्न अर्बन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट हे सुद्धा यांनी इथं प्रत्येक पदानुसार त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा आणि एकूण जागा ह्या सेपरेटपणे यांनी दिलेल्या आहेत. आपल्याला मिनिमम एक्सपिरियन्सची अट सुद्धा यांनी इथं दिलेली आहे. याशिवाय या जाहिरातीमध्ये खाली गेल्यानंतर आपण बघू शकता, आता ही विद्युतची आहे. या विद्युत मध्ये बघा प्रॅक्टिकल 2 इयर एक्सपिरियन्सच पाहिजे आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला. त्यामुळे प्रत्येक पदानुसार जे काही एक्सपिरियन्स आहेत हे एक्सपिरियन्स वेगवेगळे यांनी दिलेले आहेत. चला, आपल्याला पुढच्या जाहिरातीमध्ये आपण बघायचं आहे आपल्याला
या जाहिरातीमधलं थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे आपल्याला इथं. ओके, ठीक आहे. आपल्याला या जाहिरातीच्या खाली गेल्यानंतर काही अटी शर्ती सुद्धा इथं दिलेल्या आहेत. महिला आरक्षण संदर्भामध्ये, त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण असेल आणि अर्ज भरणे व सादर करण्याकरता आपल्याला काही अडचणी असतील तर आपल्याला हेल्पलाईन नंबर जे आहेत ते सुद्धा सकाळी दिलेला आहे. अर्ज भरताना काही तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्यास उमेदवारांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या क्रमांकावरती कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शनिवार, रविवार व साप्ताहिक सुट्ट्या सोडून आपण यांना हे करू शकतो. काही जाहिराती सादर करताना काही प्रॉब्लेम आल्यास आपल्याला मेल आयडी सुद्धा यांनी इथं प्रोव्हाइड केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला परीक्षा शुल्क जे भरायचं आहे, तर त्या परीक्षा शुल्क संदर्भात सुद्धा आपल्याला यांनी डेबिट कार्ड, त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश या संदर्भात पण काही सूचना इथं दिलेल्या आहेत. मित्रांनो, जाहिरात पूर्णपणे वाचून दाखवणं म्हणजे आपला वेळ सुद्धा इथं भरपूर प्रमाणात जाणार आहे. मात्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये, मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये, अनाथ उमेदवारांना 900 रुपये आणि माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कोणतंही प्रवेश शुल्क असणार नाहीये, म्हणजे प्रवेश शुल्क माफ असेल आणि प्रवेश शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे आणि जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे भरायचं आहे. कुठल्याही अनधिकृत वेबसाईट वरती आपल्याला हे पेमेंट करायचं नाहीये. तर आपल्याला या संदर्भातली जी अधिकृत वेबसाईट होती ती सुद्धा आपण सांगितलेली आहे आणि या संदर्भामध्ये mmrda.maharashtra.in हे जे संकेतस्थळ आहे यावरती सगळ्या काही ज्या तुमच्या सूचना असतील या एक्झाम संदर्भातल्या, नोटिफिकेशन संदर्भातल्या, त्या सगळ्या या अधिकृत वेबसाईट वरतीच येतील आणि अधिकृत वेबसाईटद्वारेच आपल्याला भरायचं आहे. वयोमर्यादे संदर्भामध्ये पण आता ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे, त्याचा सुद्धा तक्ता इथे दिसत आहे. आणि हे करत असताना आपल्याला काही प्रतिज्ञापत्र, जसं की लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, हे सुद्धा आपल्याला इथं द्यायचं आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये निवड पद्धत जी असणार आहे ती CBT बेस्ड टेस्ट असेल. त्याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार आहे आणि पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर आपल्याला पात्र उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र तपासणी करता पाचारण केलं जाईल आणि या संदर्भामध्ये ईमेलद्वारे संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल आणि त्या अगोदर आपल्याला संकेतस्थळावरती आपल्याला ही जी यादी आहे आणि वेळापत्रक आहे ती सुद्धा प्रकाशित करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्य गोष्टी असतात, तर अर्ज करण्याकरता महत्वाची गोष्ट आपल्याला www.mmrda.maharashtra.gov वरती डिव्हिजन मधून गेल्यानंतर आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन टॅब वरती क्लिक केल्यानंतर रिक्रुटमेंट ही जी टॅब आहे ती आपल्याला दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्राधिकरणाच्या ज्या अधिकृत संकेतस्थळावरती ज्या काही गोष्टी येतात त्या सुद्धा आपल्याला त्याच्यावरचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवरती सुद्धा आपण सांगणार आहोत. तेव्हा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण आपली जबाबदारी म्हणून या वेबसाईट सुद्धा वेळोवेळी आपल्याला चेक केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबणार आहे. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.